ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭಾ ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪ್ರಥಮ ಪದಸ್ಪರ್ಶ ಶತಾಬ್ದಿ ಮಹೋತ್ಸವ ಸಮಿತಿ ಇದರ ವತಿಯಿಂದ ಮಾರ್ಚ್ 1 ಭಾನುವಾರದಂದು ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ತನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಪರಿಷತ್ತಿನ ಪ್ರಮುಖ ವಕ್ತಾರರಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಹಾಗೂ ಲೇಖಕರಾದ ಜಗದೀಶ್ ಓಹೋಳ್ ಅವರು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಲಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಮನೋಹರ ಮೋರೆ ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಮಾನವ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ 8 ಬಾರಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯನ್ನ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಚಳುವಳಿಯ ಪ್ರಮುಖ ಕೇಂದ್ರವೆಂದು ಗುರುತಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭೆಯ ಮೊದಲ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಂತರದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಯಶವಂತರಾವ್ ಅಂದರೆ ಬಯ್ಯ ಸಾಹೇಬ ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಮೀರಾತಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ಇತರರು ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಧಮ್ಮದ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿರುವ ಕಾರಣ ನಿಪ್ಪಾಣಿಯನ್ನ ಧಮ್ಮಭೂಮಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ನಗರದಲ್ಲಿ ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ ನಡೆಯುತ್ತಿರುವುದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಜನತೆಗೆ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ತನ್ನ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ ಹಾಗೂ ಶತಾಬ್ದಿ ಮಹೋತ್ಸವ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸುಧಾಕರ್ ಮನೆ ಅವರು ಕರೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ, ಸಾಮಾಜಿಕ ಹಾಗೂ ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಗಮನಾರ್ಹ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಗಣ್ಯರನ್ನ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗುವುದು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ರವೀಂದ್ರ ದಿವಾಕರ್, ಡಾಕ್ಟರ್ ವಿಕ್ರಮ್ ಶಿಂಗಾಡೆ, ಡಿಎಸ್ಎಸ್ ಸಂದೀಪ್ ಮಾನೆ, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ಯಾಂಥರ್ಸ್ ಸೇನೆಯ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕಬೀರ್ ವರಾಳೆ, ಸಂತೋಷ್ ಮೇಸ್ತ್ರಿ, ಸುಶೀಲ್ ಕಾಂಬಳೆ, ಉದಯ ವಂಟೆ, ಜನಾರ್ದನ್ ಮೊಹಿತೆ, ಪಿಂಟು ಮಾನೆ, ಜಯಸಿಂಗ್ ಕಾಂಬಳೆ, ನವನಾಥ ಶಿಂಘೆ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಉಪಸ್ಥಿತರನ್ನ ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭಾ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಜಿತ್ ಕಾಂಬಳೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ರು. ಆಭಾರವನ್ನ ದಿಲೀಪ್ ಕಾಂಬಳೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಹಕ್ಕೆ, ನಿಪ್ಪಾಣಿ. ಜೈ ಭೀಮ್ ನ್ಯೂಸ್ 24x7 ಇದು ಬಹುಜನರ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ. या दिवशी निपाणीमध्ये सुधाकर माने यांच्या उपस्थितीत आणि सर्व सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, भीमसैनिकांच्या उपस्थितीत धम्म परिषद होत आहे. धम्म परिषद शिंगारे साहेबांनी सांगितले, धम्म परिषदेचा उद्देश एकच की धम्माचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार घराघरात पोहोचवावं आणि ती दिशा सर्वांनी, तरुणांनी सर्वांनी घ्यावी अशी इच्छा आहे. किंवा ही जी धम्म परिषद आहे ती धम्म परिषदेला सर्वांनी आवर्जून यावे आणि इथले जे विचार आहेत ते आपल्या घरापर्यंत पोहोचवावं याबद्दल या धम्म परिषदेला मी आणि माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम. महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, तुमच्या आमच्या जीवनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः वंदन करतो. आणि येत्या 1 मार्चला धम्म परिषद घेण्याचा निर्णय जो आपण या कमिटीने घेतला आणि या धम्म परिषदेची मला वाटते पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि 1 मार्च रोजी धम्म परिषद मोठ्या प्रमाणात घेण्याचा आपण सगळ्यांनी निर्धार घेतलेला आहे. तरी मी ऑल इंडिया पॅन्थर सेना शहराध्यक्ष संदीप माने, मी सर्व पॅन्थर संघटनेतील व विविध संघटनेतील सर्वांना मी आवाहन करतो की 1 मार्चला सर्वांनी उपस्थित राहावे आणि धम्म परिषद मोठ्या थाटामाटाने साजरी व्हावी असं मी आवाहन करतो आणि इथं थांबतो. येत्या 1 मार्चला होणाऱ्या धम्म परिषदेची आजची बैठक, या बैठकीला सर्व धम्म परिषद कमिटीचे सर्व सभासद, यावेळी धम्म परिषदेचा वक्ता निवडला गेला आणि जगदीश ओहळ यांचं नाव सुधाकर माने यांनी एका पत्रकातून टाकलं. त्यावेळी मी सुधाकर माने यांचं कौतुक केलं, कारण का वक्ता हा अतिशय सुंदर आहे, चांगला वक्ता आहे, ज्यानं लोक प्रभावित होतील. कारण त्याच्या पुस्तकामुळे अखंड महाराष्ट्र आणि अखंड जग प्रभावित झाले असा हा वक्ता. त्या वक्त्याला निवडल्याबद्दल मी प्रथमतः 2च मिनिटांमध्ये विलंब न करता सुधाकर माने यांना अण्णा तुमचं मी अभिनंदन करतो म्हणलं. कारण का वक्ता असा आहे, जग बदलणारा बाप म्हणून ज्या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहळ आहेत यांची ती ख्याती अखंड महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये आहे. अशा राहून या निपाणी नगरीमध्ये एक चांगला इतिहास आणि चांगलं विचार या लोकांना